काय झालं मनीषा? आज थोडीशी जास्तच आनंदी दिसून राहिली तू. काय झालं? कोणती आनंदाची बातमी आहे? आहे आनंदाची बातमी आहे, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता तर मज्जा येऊन जाणार आहे. ढिंक चिक्का, ढिंक चिक्का, ढिंक चिक्का. आता मज्जा येईन, मज्जा. खरंच मी आनंदी आहे आज, खरंच मी आनंदी आहे. काय सांगू तुम्हाला? काय सांगू म्हणजे? कशासाठी आनंदी आहे ते सांग. काय झालं? अर्जुनजी, आईचा फोन आला होता माझ्या. तर आई म्हणाली माझे बाबा गाडी घेत आहे, 4 व्हीलर. आहे की नाही आनंदाची बातमी? आता मज्जा येऊन जाणार मस्त. अरे वा, खरंच आनंदाची बातमी आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. घ्या म्हणा. मग तुला कायची मजा येऊन जाणार? हा, ते घेणार आहे गाडी. तुझी आई तुझे बाबा तेच फिरणार आहे. तुला कायची मजा येऊन जाणार? आनंदाची बातमी आहे, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. चांगलं झालं घेते तर. का का मला मजा नाही येणार? मला बी तर घुमवणार ना ते. बोलावलं ना आईने. ज्या दिवशी गाडी गाडी येईल म्हणे त्या दिवशी दोघं या म्हणे. चला ना, हा चला ना, जाऊ ना आपण. हा मस्त एक लॉंग ड्राईव्ह घेऊन येऊ मस्त. चला ना. जाऊ ना मनीषा, जाऊ ना. कधी येते गाडी घरी? तर म्हणजे नोंदवली का बाबानं गाडी? जाणार आहे तू नोंदवायला? हो. तर मग आई सांगतेच मग कधी यायचं तर. मग 2 दिवसाच्या पहिले सांगजा म्हणा. तेव्हा जाणं होईल. मग वेळेवर सांगन तर मग नाही जाणं होणार आपलं. हो ना, सांगते ना आई, सांगते ना. 1-2 दिवस अगोदरच सांगते. जाऊ मग. झालं आता? झाली खुशी का? खुशीनंच पोट भरलं? आता जेवायला की देतं का नाही देत? नाही, खुशीनं कसं जेवण होणार आहे? खुशीच्या भरात तर जास्तच जेवण जाते. चला ना, वाढते तुम्हाला पण आणि मी पण जेवते. हो चाल वाढ. कमला, ए कमला, कुठं गेली वा कमला? आता चित्र मग कुठं काय भूत होय का? येते वा आता माझ्या घरी बी गाडी येते आता. हो, माझ्या घरी बी येते आता गाडी. त्या गाडीचीच कमी होती फक्त. अरे बापरे, सकाळची गोष्ट मनावरच घेतली वाटते कमलानं. सकाळीच गोष्टी केल्या आणि आता म्हणते कमला आमच्या घरी गाडी येते. सकाळची गोष्ट नाही वय गंगा, हे लय वर्षापासून मा मनाची गोष्ट होईये. सकाळची नाही होय काही. मागच्या 3 दशकापासून मी म्हणून राहिली मनीषाच्या बाबाले गाडी घ्या गाडी घ्या. ते नाही ऐकून राहिले आणि आज आता भिनकलीच मी त्याच्यावर साजली. हो साजली, भांडलीच त्याच्या संग. सारं दुनिया चंद्रावर चाललं आणि तुम्ही काय उंदरावरच राहता काय म्हणून. आता तयार झाले. आता नोंदवाले चालले गाडी. 8 दिवसानं मा घरी गाडी येते. वा वा, अभिनंदन अभिनंदन कमला, अभिनंदन. अशीच तरक्की करत राहू. गावातले घरोघर तर गाव तरक्की करन तर राज्य तरक्की करन, राज्य तरक्की करन तर जिल्हा तरक्की करन, जिल्हा तरक्की करन तर देश तरक्की करन. तरक्की तरक्की तरक्की. नाही बरं, कोणती गाडी घेणार आहे मग? काही चुकलं असेल तर सांग जा बापा. चुका होत राहते. गाडी आता त्यानं काही निर्णय नाही घेतला कोणती घेवायची काय घेवायची. आता फोन करून म्हणे अजयले आणि मग त्याला विचारून म्हणे तो काय म्हणते तर कोणती घ्या कोणती काय म्हणते तर तशी घेतील मग. कोणती घेव? 4 चाकं असले म्हणजे झालं नाही हो कमला? 2 चाकाहून 4 चाकं. हो ना, 4 चाकाची गाडी बस. त्याच्यात कंपन्या ढुंपण्या राहते ना व शांताबाई. कोणती अशी कंपनीची गाडी राहते का ठोकली तरी काही होत नाही म्हणते अंदरच्या माणसाले. अशीच घेवायला लावून मी मनीषाच्या बाबाले. दुसऱ्याचं पाहून नकल नाही करा बापा माणसानं. आपल्यात धमक आहे तर घेवा, नाही तर मग रस्त्यावर यावं लागते नकल करत बसलं तर. कोणाले बोलून राहिली गंगा तू? दुसऱ्याचं पाहून नकल नाही करावं असं तसं काय लय अशी तशी बोलून राहिली तू? आमच्या धमक नाही आहे. 2-4 गाड्या एकखट्टे घेऊ शकतो एवढी धमक आहे. ते वेगळी गोष्ट आहे. तुझ्यात धमक नाही आहे घेवायची. फक्त बोलायला येते तुला चरक करणं तर काही आहे नाही. करणं काही होत नाही बाबा. माझ धमक नाही आहे. मी तर एसटी घेऊ शकतो. बस 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 नको सांगा बापा. सगळ्याच धमक राहते. तू काही एसटी घेत? एसटी घेवायला चालली तर काहीतरी. चला आपल्या घरी. असंच बोलता भांडणावर या तुम्ही. हो चाल बापा, चालली मी. हो कमला, काही पार्टी गिरती देशील का नाही? इंदिरानं पाय 2 चाकी गाडी घेतली तर मस्त ग्रँड पार्टी दिली धमाकेदार. तू आता 4 चाकाची गाडी घेऊन राहिली तर चांगली जोरदार पार्टी पाहिजे तुझ्यापासून. अहो दिन ना मुन्नी, काऊन नाही देणार बापा पार्टी? चांगली जोरदार पार्टी देईन मस्त. नको चिंता करू. मग ठीक आहे. कुठं गेलती कमला? मी घरातच ढुंढून राहिलो तुला. सारं घर ढुंढून काढलो मी. कुठं नाही गेलती मी, इकडेच उभी होती बाहेर. काय म्हणता? बोलले का अजय सोबत? काय म्हणते तो? कोणती घ्या म्हणते गाडी? हो बोललो मी अजय सोबत. तर सांगितलं अजय ना बाबा म्हणे ते गाडी घ्या म्हणे. तर ते आपल्याला चांगली लागन म्हणे, चांगली वाटत म्हणे. गाडी बी 1 नंबर आहे म्हणे, मस्त आहे म्हणे. तो तेच गाडी घेऊ मग अजयने सांगितली ते. असं काय? चांगली आहे म्हणे. अहो मनीषाची बाबा, अशी गाडी घ्या का आपण कधी अचानक ठोकली बी तर गाडीला काही होते पण कधी अंदरच्या माणसाला काही होत नाही म्हणते. अशी गाडी घ्या. हो तशीच आहे ती, तशीच आहे. अंदरच्या माणसाला काही होत नाही म्हणते. जास्तच ठोकली तर मग अंदरच्या माणसाला बी होते. थोडी बोतले काही होत नाही. तर जातो मग उद्या नोंदवून घेऊन जातो. मग 8 दिवसानं मग गाडी घेऊन. हो मग कधीची तारीख सांगते ते गाडीची? गाडी घेवायला येवायची ते तारीख विचारून येतात त्याला. तर मग मनीषाला सांगाल बरं होईल. 2 दिवसा पहिले सांगजो आई म्हणे.
सांगितलंय काय मनीषाले? आता थांबती जराशी. आता सांगायची काय गरज होती? काऊन तुमचा निर्णय बदलणार आहे का? नाही, निर्णय नाही बदलणार आहे, पण सांगितलं असतं मग वेळेवर ये बा म्हणलं असतं घरी. सरप्राईज दिलं नसतं जरासं तिले, पहिले दिलं सांगून. तसं बी सरप्राईजच आहे. लय खुश झाली ते. आता सांगायला नोंदवायची आहे म्हटलं. कोणती घेत आई म्हणे माहित नाही म्हटलं. आता अजयले विचारपूस करण ना मग सांगा म्हटलं. तर आता सांगून देऊ येते ते, काही नाही होत. बायले सांगितली मी गावात. बस, अजून आली नाही घरी गाडी, दिला ढिंडोरा पिटून साऱ्या गावात सारे इकडे. मग काय होते? काही नाही होत बा, काही नाही होत. आज कनी गणमन गणमनच लागून राहिलो हो राधाचे बाबा. चांगलंच नाही लागून राहिलं आज तर. चांगलं नाही लागून राहिलं? एवढी ऊन तपून राहिली ना म्हणून चांगलं नसेल लागत. तर चालतं का बाहेर जरा आईस्क्रीम घे खाजो, थंड थंड चांगलं लागेल. आई नाही, आता दुखायला लागलं. पाहून घ्या, कडकन दुखलं, खालून दुखलं. राधाचे बाबा चला दवाखान्यात. आला काय रे शांतुल्या? हो आई, आता चालू. आणि शोभा काय म्हणते? दुखायला लागलं म्हणते पोटात. हा वाटलंच मले. दुकान आंबे खाणं होय का काय होय बापा? तुला आणला ना आंबे 2 किलो पुरे एकटीनं लंपास केला. नीर आंब्यावरच भिडली होती तरी मी बोलली तर मला खाऊ द्या म्हणते. टोकता काय म्हणते मले? खाय ना अजून आंबे, मग दुकान नाही तर काय? तर किती गरम पडते तो आंबा आणि एवढी वर ऊन तपून राहिली. हा बोला तर ऐकत नाही काही. माय दुखून राहिलं इथं आणि तुम्हाला खावाचं पडलं काय? हे केवढं दुखून राहिलं राधाचे बाबा. चला दवाखान्यात. तुमची आई तर काय बी बोलते बाबा. आता खाईन नाही तर काय करण मी? खाईन नाही तर काय करण? आता 1 वयाची डिलिव्हरी झाली म्हणजे मग खावायला भेटन काय मला? थांब मग तू बस बरं, मी आणतो गाडी. आई थांब तू हिच्या जवळ जराशी. पाय तिले काय दुखते कसं दुखते ते सांभाळ जराशी. मी गाडी आणतो पटकन जाऊन. दवाखान्यात चाललो जाऊ. हो जाय पटकन. टाइम बी आला असन तिचा आता. जा घेऊन ये गाडी. खाऊ नको म्हटलं होतं मी तुले. कायले खाल्ले आंबे? काय बाई बुढी काय करू? आंबे नाही खाल्ले असते तर नाही दुखले असतं काय हो आई? बोलता काही बी तर. आता त्याचा टाइम झाला येवाचा म्हणून तो घट तडफड करून राहिला. आंबे खाल्ले तर मीच झालं फक्त. हो तोंडावर जरासा ताबा ठेवा लागते. थांब आता बस, मी चहा घी मांडतो त्यासाठी गरम गरम. चांगलं राहील. आता काय अजून केव्हाले देता गरम गरम? आंबे खाल्ले तर तुमचं पोट दुखलं ना, आता चहा देता काय? नाही आता दुखून राहिलं तर जास्त म्हणजे ते पाणी गिनी सुटलं काय? कसं दुखून राहिलं? खालून मुरमुर असं दुखून राहिलं, असं दुखून राहिलं. मुरमुर नाही दुखून राहिलं, कडकड दुखून राहिलं. तर काय सांगू तुम्हाला? माय दुखणं मला माहित. कडकड दुखून राहिलं. राधा झाली ना त्याच्या पहिले असं दुखत होतं तसंच दुखून राहिलं. आता मला तर वाटतं टाइम आला त्याचा म्हणून दुखून राहिलं. हे कडकड दुखून राहिलं, कडकड दुखून राहिलं. आता आईस्क्रीम खायला चाल म्हणे हे राधाचे बाबा. तेवढं दुखायलाच लागलं. अजून आईस्क्रीम खातच होती काय? बरं आता दुखायला लागलं तर आता टाइम चालला. मी चहा घे काफी गिफी मांडतो. गाडी येतो रे, पिऊन घेतो. आणि बॅग गी भरून ठेवली का? ते मीच करू आता ना? मी म्हणलं भरण भरण राहूनच गेली. काय तोंडाले जोर आहे तू या? किती बोलतं आजकालच्या बाया पोरी. 7वा महिना ना 8वा महिना लागला का आपल्या हॉस्पिटलच्या बॅगा भरून ठेवून देते. आणि तू बॅगही नाही भरली म्हणता. खाण्यातच होती काय फक्त? खावायलाच होती फक्त? इथंच मारता काय मले? देऊ देता लेकराले जन्म का लेकरा बरोबर मी जाऊ वरत? नाही नाही थांब बापा, चिंता नको करू. मी पहिले तुला चहा देतो करून आणि मग बॅग भरतो. चल बरं सांग बरं मला कुठं कुठं काय आहे तर? कोणती साडी कोणता प्रकार काय घेतं काय तर? मानू नाही होत आता काही. मी काहीच नाही करत आता. भरा नाही तर नको भरा, जा तिकडे. मी आता मानू नाही होणार काही. ते तर खोलीतच आहे जे आहे ते. घ्या तुमच्या मतानं जे घेवायचं आहे ते. मग लागन तर डिलिव्हरी झाल्यावर मग आणता येते. आता घ्या पटकन भरा. चला पटकन. बरं बरं तू फिर, बसू नको. फिरत राह अशी, फिरत राह. मी काफी बनवतो त्यासाठी. हो बनवा. अशा राहते सासवा. इकडे माय दुखून राहिलं, जीव चालला तर तिले बोलायला सुचून राहिलं. ह्या फरक आहे सासूतनं मायत. माय बोलली नसते अशी. माय बाई दुखते का मा असं तसं केलं असतं. पण सासू नाही, तरी टुचू टुचू बोलूनच राहिली. अरे बापरे, काहून शांती? काय झालं? काय उई 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 करून राहिली? अहो बोलायचे बाबा, ह्या डोळ्या लावला माया 3 वेळा टुक 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 लावला. काऊन लावला तो? लवलं म्हणजे? अहो फडकला. ते डोळे नाही लावत का आपले? फडकते तसा फडकला बाबा. 3-4 वेळा टुक 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 फडकला. काऊन गड्या? काय होईन गड्या? चांगलं होईन का वाईट होईन? काऊन माया डोळ्या फडकला गड्या? आजवरी नाही फडकला, आजच काऊन गड्या? काही नाही होत. झोप नसन पुरी झाली तू वाली म्हणून तो डोळ्या फडकते, बाकी काही नाही. त्या डोळ्याले असं गुणगुण्या पाणी मार जराशी. चांगला पाणी लाव, शेकाई कर पाण्यानं, ठीक होऊन जाते. झाला ठीक. थोडासाच फडकला, आता नाही फडकत. काही नाही होत त्याले. काय होते त्याले? अरे हो, सरपंच भाऊ गाडी घेऊन राहिले वाटते, 4 व्हीलर. हाव घेऊन राहिले ना. सांगे कमला तर जाणार आहे म्हणते नोंदवाले. 8 दिवसांनी येईन मग गाडी घेणार आहे. आपण काही घेऊ काय माहित, कोणत्या जन्मात घेऊ तर. आता काय आपण घेऊ? आता घेऊन बोल्या.
आपल्याला काही गरज नाही. आता केलं जेवढं करायचं होतं तेवढं. आता समोरचं करण पोरग. मग तो घेईन तर मग त्याच्या गाडीत आहे तर बसू काय? काऊन नाही बसू? बसू, हक्कानं बसू. मग मग यायचा फोन आला. काय झालं गड्या? तरी मा डोळा लवलाच मा डोळा फडकलाच. तरी म्हणलं काय झालं बाबा, काय झालं असं गड्या? माझ्या बाबाची तब्येत ठीक असली पाहिजे बाबा देवा. उचल पटकन उचलून पाय. हॅलो आई, बोल, काय झालं? अहो शांते, हे शोभाले दवाखान्यात भरती केलं ना बापा. दवाखान्यात भरती केलं शोभाले? काहून आई, काय झालं तिला? घाबरू नको एवढी, पोट दुखायला लागला तिचा, त्याच्यासाठी भरती केलं. डिलिव्हरी होते असं? बरं केलं काय मग भरती? किती वेळात होते म्हणे, काय सांगितलं डॉक्टरनं? हो 2-3 घंट्यात डिलिव्हरी होते आता. तर असं सांगितलं. सगळं ठीक आहे म्हणे डॉक्टर, म्हणे सगळं ठीक आहे. तपासलं डॉक्टरनं आल्याबरोबर 2-3 घंट्यात होऊन जाते म्हणे, टेन्शन नका घेऊ म्हणे. असं ठीक आहे आई, ठीक आहे. बरं कोणत्या दवाखान्यात? दादा असं ना, दादा हे शांतुल्या? हो आहे ना शांतुल्या दवाखान्यात. हो ज्या दवाखान्यात राधा झाली का नाही त्याच दवाखान्यात भरती केलं. हो असं आई, कांताला सांगितलं का मग? नाही, मी तुलाच केला पहिले फोन. भरती केलं तिले, आता ते अंदर आहे. आणि आम्ही शांतुल्यानं मी राधा आम्ही बाहेर आहोत थांबलो. तर तुला फोन केला मी पहिले. तू सांगून दे तिले कांताला. आता तिला काही फोन करत नाही मी. नको करू आई. मी कांताला सांगून देतो. बरं सगळं आणलं ना, कपडे लत्ते सगळं लेकरासाठी की सगळं आणलं ना आई? काहीच नाही आणलं हो बापा शांते, मोठी म्याड आहे, फक्त बोलायलाच आहे, तोंड आहे. भरूनच नाही ठेवलं तिनं काही. आई वेळेवर म्हणते, आई आता काय करू म्हणते. चला म्हणते तशात आली बापा. माई एक लुगडं घेतलं ना आली, तेच दिलं फाडफूड करून. आता ते काय करतं? बरं आई, लुगडं आणलं ना एक. ठीक आहे मी येतोच. डिलिव्हरी व्हायच्या पहिलेच येतो मी. आणि कांता आणतो मी मग. हो ये बापा, या दोघे जणी. हो ठीक आहे आई, ठीक आहे. बरं चिंता नको करू. शांतुला सांग चिंता नको करू म्हणा, ठीक होते. नाही चिंता नाही करत. डॉक्टर नाही म्हणला ना चिंता नको करा, ठीक आहे म्हणे, सगळं व्यवस्थित आहे म्हणे, 2-3 घंट्यात होते म्हणे. बरं ठीक आहे. मी कांताले घेतो आणि येतो आई. हो ये. शोभाले डिलिव्हरीसाठी भरती केलं म्हणूनच माझा डोळा फडकला. काही होत असलं ना आपल्या मध्ये माझा डोळा बरोबर फडकते. पहा. हो ठीक आहे. मग आता जातो काय? थांब ना, आता आहे ना तिथं त्या भाऊ आहे, तू माय. आता तू काय जाता? आता जातो डिलिव्हरी झाल्यावर बाळाले पावाले. नाही वा, जाऊ द्या, आताच जातो. कपडे नाही, काहीच नाही आणलं म्हणते. कपडे लत्ते घेऊन जातो लेकरासाठी की. आणि पाहून बी येतो. डिलिव्हरी झाली का मग येऊन जातो. मग जाय बुवा. मग कांताला घेऊन जातो काय? काही एकटी जातं? कांताला नेतो ना आता. कांताच्या घरी जातो आणि तिला घेऊन दोघ्या बहिणी जातो. 2-3 घंटे म्हणते म्हणे डॉक्टर, 2-3 घंट्यात होते म्हणते. आम्हाला जायवरी तर डिलिव्हरी होऊन जाईल कदाचित, नाही तर नाही बी होणार. डॉक्टर यायचं काय सांगते काय, त्याच्या टायमावरच येईन. तर आम्ही आता निघतो पटकन. डिलिव्हरी व्हायच्या पहिले पोचलो ना तर बरं होईल. बाद मध्ये पोचलो तर काही होत नाही म्हणा, आहेत ना ते. आरामानं जा, एवढी घाई नको करू. हो आरामात जातो. आता कुठंच नको जाऊ बरं तू. आता लग्न होतो रे, कुठंच नको जाऊ तू कल्याणी. आता झालं ना तू शाळेत हे काय म्हणते ते नर्सिंगचं कॉलेज संपलं ना. आता घरी राय बरं चुपचाप. आता इथं जातो मी तिथं जातो मी, काही करायचं नाही. आई बाबा, आईले समजावा ना. मी आता जाऊन पाठवून जराशे फार्म निघाले का काय निघाले तर फार्म भरून देतो ना. नर्सिंगसाठी, नर्ससाठी. बाबा काय म्हणता? कोणत्या आधारावर भरतो बेटा कल्याणी? आता तुझ्या नर्सिंगचं काय कोणतं प्रमाणपत्र भेटते का, काय डिप्लोमा भेटते, काय भेटते ते तर भेटलं नाही. मग कोणत्या आधारावर भरतो तू फॉर्म? आता भेटू दे ते सगळे एकखट्टे, मग भरणंच आहे मग फॉर्म. बाबा काही डिप्लोमा प्रमाणपत्र आताच नाही जोडा लागत. फक्त मी नर्सिंग केलं आहे ह्या बॅच मध्ये, एवढं टाका लागते त्याच्यामध्ये. जर लागून आलं तर मग जोडा लागल सगळं. मग आताच फॉर्म भरणं सुरू करून देतो. जरुरी आहे काय माझा नंबर लागल म्हणून? लाखो पोरी करतात हे नर्सिंग ना. लाखो फार्म, 2 लाखाचे फार्म निघतात. निघले का मग आता फॉर्म? पाहून येतो ना, निघले का नाही निघले तर विचारपूस करायला काय आहे. निघाले असन तर देईन भरून. हो चल, मी येऊ का संग? मग तू चल संग, येतो दोघे बापले तुझं. तुम्ही काय येता बाबा? आता ते साधनाले बोलवलं मी, ते येते. साधना मी दोघे जाणार आहोत. तुम्ही काय आता येता अजून संग? ने त्या बाबाला ने संग, एकटी नको जाऊ. ते साधना तिच्या संग काय ते पोरगी आता दोघी हिंडान काय कुठं बी. हो कल्याणी चल बेटा, मी येतो तुझ्या संग. काय कोणासंग कसं बोलायचं? तुम्हा पोळी बारीले म्हणजे हे करतेत ना, हाकल उकल करतेत. आपणच नाही गेलो होतो तू ऍडमिशन करायला, तर मग जरासं इंग्लिश बोललो तर मग कशी ते मॅडम बोलायला लागली, या बस करून. पण बाबा आता काही ऍडमिशन थोडी करायला जातो. ते एक दुकान आहे तिथं विचारतो, कम्प्युटरचं दुकान आहे तिथंच विचारणं आहे. फार्म निघाले का बा? बरोबर सांगते ते. निघाले असेल तर फार्म घेऊन घेतो, घरी येऊन भरतो ना. पोस्टात टाकून द्या लागते, स्पीड पोस्ट. हो बरोबर आहे. जा बेटा, मग
ये विचारपूस करून, घर बसल्या बी काही भेटत नाही. जा ये विचारपूस करून. हो बाबा ठीक आहे, चालली मी. हो जाय जाय, लवकर येऊन जा तुम्हा. हा, अंधार व्हायच्या पहिले 4-5 वाजता घरी. हो बाबा. कांता चालतं काय? ते शोभाले भरती केलं म्हणते दवाखान्यात डिलिव्हरीसाठी. अमाय हो का हो शांताबाई, काही भरती केलं म्हणते? आताच केलं म्हणते, अर्धा तास झाला. भरती केलं. आईनं मला फोन केला कांताला सांगून दे म्हणते. मी म्हणलं सांगतो काय, घेऊनच येतो म्हटलं. आम्ही दोघे बहिणी येतो म्हटलं. असं म्हटलं तर चालतं काय? चाललो तू. आता श्रावणचे बाबा घरी नाही ना, त्याच्या मागं कशी येऊ मी? मग म्हणतील मला सांगितलंही नाही. आता भरतीच केलं ना फक्त. आता डॉक्टरनं सांगलं असं ना टाइम किती वाजेपर्यंत होते का काय? हो तपासलं म्हणते डॉक्टर ना, तर 3-4 घंट्यात होऊन जाते म्हणे डिलिव्हरी, असं म्हणे डॉक्टर. आता चालत असेल तर चाल, नाही तर राहू दे, मी जातो एकटी. नाही तू एकटी जाशील ना, मग दादा म्हणून पाय ते आली ना ते नाही आली असं होईन ना. मग चल मी बी येतो. काय म्हणते श्रावणचे बाबा, तुम्ही घरी होते नाही म्हणून मी चालली गेली म्हणून. चल मग, चालतं काय तर? चल आता चालतं काय? हो चाल ना, आता चाल ना. कर मग तयारी, मी तयारी करतो. हो ठीक आहे, करतो मी तयारी. आणि चल मग, तर डिलिव्हरी होईवरी पोहोचून जातो आपण मग. हो डिलिव्हरी होईवरी पोहोचून जातो आपण. चाल मग, कर पटकन तयारी. चाल. हो 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 ठीक आहे, करतो मी. तू कर तयारी पटकन. चाल. श्रावणले घेऊन चालतं का? नाही तर ठेवून दे श्रावणले गौरीपाशी. आता काय त्याला दगदग घेऊन चालते एवढं उन्हात ना. नाही नाही, मी नाही ठेवत बापा गौरीजवळ. माझ्या लेकरू माझ्या संगच पाहिजे. मागच्या वेळेनं ठेवलं होतं तर गौरीनं कसं धान नाही दिलं, तेव्हा तर आराध्य एकटीच होती. आता तर 2-2 लेकरं तिच्या मागं. हा नाही नाही बापा, ते बैचंदी एक तुझी सून, मी संगच घेतो त्याला. ठीक आहे मग, घेऊन चाल त्याला, घेऊन चाल. चाल कर तयारी पटकन. हो ना.